गणपती बाप्पा मोरया। सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे। सुख आणि समृद्धीचे चित्र म्हणजे गणपती। हा गणेशोत्सव अगदी उत्साहात साजरा होतोय। बाप्पाची सेवा करायचं म्हटलं की प्रत्येक जण पुढे असतो आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की भक्तांच्या नवसाला पावणारे अष्टविनायक गणपती अगदी महाराष्ट्रात नाही तर देशभरात गाजलेत आणि याच 10 दिवसात श्रींचे भक्त अष्टविनायकासाठी रवाना होतात। चला तर मग आपणही आज बसल्या जागी अष्टविनायक गणपतीचे नमन करू आणि अष्टविनायक गणपतीचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊ। अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मयुरेश्वर। मोरगाव महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे। श्री मोरेश्वर गणेशाचे हेच स्वयंभू व अध्यायस्थान आहे आणि प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात स्फुरली आहे असं म्हटलं जातं। श्री मयुरेश्वराच्या डोक्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत। मनाला भावणारी अशी ही मूर्ती आहे। मोरगाव गणेश मंदिर हे आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार गोळे यांनी बांधले आहे। आश्चर्याची बाब म्हणजे ही की त्यांचे वंशज पिरंगुट या गावी आजही राहतात। सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की उजवी सोंड असणारा हा एकमेव अष्टविनायक आहे। भीम नदीवर वसलेले सिद्धिविनायक स्वयंभू स्थान आहे। मंदिरात श्री सिद्धिविनायकाला पितळी मखर असून त्याभोवती चंद्र, सूर्य, गरुड यांच्या प्रतिमा आहेत। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून हे मंदिर बांधले आहे। पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती। या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात। बल्लाळेश्वर गणपतीचे सुद्धा एक स्वयंभू स्थान आहे। मंदिर पर्वभिमुख आहे। या गणेशाचे कपाळ विशाल असून डोक्यावर हिरा आहेत। हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील असून या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य वातावरणात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे। अगदी मनाला भावणारा असा हा गणपती आहे। महडचा वरद विनायक हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती। हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असे म्हणतात। श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट व त्याला सोनेरी कळस आहे। कळसावर शोभेसाठी नागाची नक्षी आहे। महडचा वरद विनायक हे महत्त्वाचं भक्तिस्थान मानलं जातं। अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा पाचवा गणपती आहे। थेऊर हे पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील एक गाव आहे। श्री गणेशाचे ठिकाण एक कदंब वृक्षाखाली आहे। भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी असं म्हणतात। पेशवे घराणे खूप मोठे गणेश भक्त होते। थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला आहे। अष्टविनायकांपैकी 6वा गणपती लेण्यांद्रीचा श्री गिरिजात्मज आहे। किल्ले शिवनेरीचा सानिध्यात जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे। श्री गणेशाची मूर्ती प्रसन्न असून ती दगडांमध्ये कोरलेली आहे। मंदिराच्या परिसरातील खडकांमध्ये कोरीव काम केलेले आहे। या मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे। अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्वर ही 7वा गणपती मानला जातो। येथील श्रींची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकांपैकी श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते। श्रीच्या डोक्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे। अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्री गणेश विघ्नाचे हरण करतो म्हणून याला विघ्नेश्वर असं म्हणतात। कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान मानले जाते। अष्टविनायकांपैकी हा 8वा गणपती आहे। या गणपतीला महागणपती असे म्हणतात। त्यांचे स्वयंभू हे स्थान आहे। पुणे अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यातील हे ठिकाण आहे। अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे। श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे। हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो। दक्षिणयान आणि उत्तरयान यांचा मध्यकाळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ट्य पूर्ण बांधली गेलेली आहे। गणपती बाप्पा